डायघर कचरा प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध. रहिवाशांच्या वेदना लक्षात घेता संजू नाईक यांनी घेतली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट. माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांनी आज ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन ठाण्यातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली आहे. डायघर प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. येथील रहिवाशांच्या वेदना लक्षात घेऊन संजू नाईक यांनी आयुक्त बांगर यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली. डायघरला येऊ घातलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणचा रस्ता अरुंद असून या परिसरात शाळा आहे. त्यामुळे दिवसभर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो. भातशेतीवरही परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीनं श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे डायघर प्रकल्प इथून हलवून शिळमध्येच उभारणी करण्यात यावी अशी मागणी संतोष पाटील यांच्यासह येथील महिला रहिवाशांनी केली आहे. चर्चेनंतर डॉक्टर नाईक यांनी तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत माहिती व्हावी म्हणून मॉकड्रिल घेण्याची सूचना आयुक्त बांगर यांना केली. आयुक्त बांगर यांनी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन भंडारले आणि डायघर प्रकल्प या दोघांमध्ये कचरा व्यवस्थापनात कोणता फरक आहे, डायघर कचरा डंपिंग न होता केवळ सुका कचरा आल्यावर 12 तासाच्या जर्मन तंत्रज्ञान यंत्राच्या साहाय्यानं कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्याचं पूर्णपणे विघटन करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली आहे. सध्या ठाणे शहरात 10 टनाच्या आसपास कचरा जमा होत असून शहरात प्रभाग स्तरावर कचऱ्याचं निर्मूलन होण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. परंतु भविष्याचा विचार करता डायघर येथे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया होण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प उभारताना आरोग्याची ना केवळ सुरक्षा, वाहतूक सुरक्षा याचा जरूर विचार हा प्रकल्प राबवताना होईल असा विश्वास आयुक्त बांगर यांनी डायघर येथील स्थानिक नागरिकांना दिलाय. दिवाळीनंतर म्हणजे 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या छटपूजेसाठी 14 नोव्हेंबरपासून उपवन तलावासह शहरातील तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव तसंच विद्युत आणि मंडप व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी देखील डॉक्टर नाईक यांनी केली आहे. सुमारे 6-7 वर्षांपूर्वी विविध प्रकल्पांमध्ये जे बाधित रहिवासी आहेत त्यांना अजून घरं मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे धनराज सिंग, डायघर येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते. आज या ठिकाणी माननीय आयुक्त बांगर साहेब यांच्याकडे डायघर आणि त्या परिसरातील स्थानिक लोक, भूमिपुत्र लोक यांचे काही विषय होते. त्याच्यामध्ये खास करून डम्पिंगचा लोकांचा तिथे विरोध आहे अशा पद्धतीची लोकांची भावना आणि माननीय त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी ती ऐकून घेतलेली आहे. असं निश्चित झालेलं आहे की वस्तुस्थितीमध्ये कशा पद्धतीने डम्पिंग यार्ड असणार आहे, कशा पद्धतीनं महापालिकेने त्याची योजना केलेली आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही या संदर्भातलं पूर्ण मॉकड्रिल महानगरपालिका देईल. वस्तुनिष्ठ गोष्ट लोकांनी मान्य केली तरच त्या ठिकाणी डम्पिंग यार्ड होईल अशा पद्धतीची भावना ही लोकांची आहे. आणि म्हणून लोक जनप्रतिनिधी आज नाही आहेत आणि म्हणून ती बाब लक्षात घेऊन या ठिकाणी आयुक्त साहेबांची भेट झालेली आहे. मला विश्वास आहे की बांगर साहेब हे 9 मुंबईमध्ये आमच्या इथे काम केलं होतं. एक चांगले आयुक्त म्हणून त्यांनी ओळख आहे. मला विश्वास आहे की स्थानिक लोकांच्या एकंदरीत भावनांचा आदर करून या ठिकाणी योग्य ते निर्णय माननीय बांगर साहेब घेतील असा मला विश्वास आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक असे सर्व त्या ठिकाणी आले होते. मला असं वाटतं की त्यांच्या एकंदरीत ज्या काही अडचणी आहेत किंवा त्याचा जो रोष आहे हा डम्पिंग यार्डला नाही आहे. तर भविष्यात जर डम्पिंग यार्ड करत असताना आयुक्तांचं म्हणणं आहे की तिथे प्रोसेस होणार, पण जर उद्या चुकून प्लांट बंद पडला तर तो येणारा जो दुर्गंधी आहे, तिथे मोठ्या ट्रक्स येणार आहेत, तिथे लहान मुलं, शाळा आहेत, त्याची सुरक्षितता ह्या एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय आयुक्त साहेब लवकरच त्याची भेट देत आहेत आणि या लोकांना मॉकड्रिल देणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मला बघायचं आहे की पुढच्या या 4 दिवसामध्ये कशा पद्धतीची ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये जी काही त्यांची भावना आहे ती दूर होते का हे आम्ही नक्कीच बघू. दुसरं या ठिकाणी रुद्र प्रतिष्ठान आमचे धनंजय सिंगजी हे दरवर्षी छटपूजेचं आयोजन होत असतं. मागच्या वर्षी आयुक्तांना विनंती केली, त्यांनी छटपूजेच्या संदर्भात लागणाऱ्या अनेक गोष्टींची जी आवश्यकता आहे ती मागणीनुसार पूर्ण केली. तीच मागणी
यावर्षी सुद्धा स्टेज असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, महिलांना त्या ठिकाणी उतरण्यासाठीचे जो काही टप्पे आहेत, एकंदरीत ती सर्व व्यवस्था व्यवस्थित महानगरपालिका करेल असं माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मला विश्वास आहे की आयुक्त साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार छटपूजेच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आमचे दुसरे काही इथे प्रकल्प बाधित आहेत. काही लोकांचं घर गेलेलं आहे, काही लोकांचं दुकान गेलेलं आहे. तर अशा एक 6-7 लोकांना गेले 7-8 वर्ष घरं मिळत नव्हती. तर त्या संदर्भातल्या लोकांना योग्य पद्धतीने घर देण्याच्या संदर्भात त्यांनी आदेशित केले आहे. मान्य आयुक्त साहेबांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर, नवी मुंबई एक प्लॅन्ट सिटी आहे, तिथे सर्व सिस्टम आहे. त्या पद्धतीने ठाणे सिटी का होऊ शकत नाही? जसं आपण म्हणाले की 1 वर्षापूर्वी प्लॅन्ट आला तिथे, त्या टायमाला विरोध काय नाही. मी आता त्या सर्व संबंधित तिथल्या ग्रामस्थांना हेच सांगितलं की तुम्ही आज प्लांट लागल्यावरती तुम्ही हा जो रोष करताय तो प्लांट लावण्यापूर्वीच रोष व्यक्त करून हे अयोग्य कसं आहे हे त्या ठिकाणी त्याच वेळेस 1 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. आता तो प्लांट लागला, मशिनरी लागली, आता ती प्रोसेस सुरू होणार आहे. तरीसुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि या लोकशाहीचा नक्कीच आदर माननीय आयुक्त साहेबांनी करण्याचा या ठिकाणी अपेक्षित केलेला आहे. आणि तुम्ही सांगितलेलं गोष्ट बरोबर आहे की नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहेच आणि म्हणून जगातलं अनेक देशांचे आणि शहरांची नावं मगाशी काही त्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी घेतली. परंतु भारतामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं आयोजन हे 25 वर्षापूर्वीपासून आहे आणि म्हणून भारतामध्ये नंबर 3 आणि महाराष्ट्रात नंबर 1 सातत्यानं मिळतं. याचं कारण आहे की नाईक साहेबांचं नियोजन गेल्या 25 वर्ष आहे. आजपर्यंत जे झालं नाही ते आताचे जे काही इथले जनप्रतिनिधी आहेत, आता इथे माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष देत आहेत, इथे लोकप्रतिनिधी लक्ष देतात. मला विश्वास आहे की आता तरी ठाण्याचा कायापालट नक्की होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. दुसऱ्या राज्याचे लोक नवी मुंबईचे प्लॅन बघायला येतात, त्या हिशोबाने आपल्या राज्यात प्लॅन करतात. बाजूला राहून ठाणा तसं प्लॅन करत नाही. मला विश्वास आहे की आतापर्यंत नाही आले, बांगर साहेबांच्या राज्यामध्ये आता सर्व प्लॅन बघायला येतील. थँक्यू. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं कोपरीतील एका घरात बस घुसल्यानं अपघात. कोपरी रेल्वे स्थानकाजवळ प्रायव्हेट बस घरात घुसून अपघात झाल्याची घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बस चालक हा दारूच्या नशेत असल्यानं त्याचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाला. या घटनेत सुदैवानं कुठलीही दुखापत झाली नसून वाहनाचं आणि घराचं मात्र नुकसान झाले. ठाणे पूर्वेतील कोपरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. खासगी कंपन्यांच्या बसेस पिकअप ड्रॉपसाठी या ठिकाणी जमतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, कर्कश हॉर्न आणि बसच्या पार्किंगचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. घडलेल्या घटनेनंतर दारुड्या बस चालकानं नियंत्रण सुटल्यानं बस फुटपाथवर पार्क करून घरावर चढवली. या अपघातानंतर नागरिकांचा संयम तुटला आणि संतप्त नागरिकांनी या दारुड्या वाहन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. बस थांबा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती असून त्या ठिकाणी लहान मुलं खेळत असतात. नागरिकांची ही वर्दळ सुरू असते. सकाळच्या सुमारास त्या परिसरात कपडा बाजार भरलेला असतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या बस चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसंच वाहतूक पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केलाय. आम्ही इथे स्थानिक लोक आहे. आता हा गाडीवाला फुल दारू पिला, 107च्या त्याला काहीतरी निघाले. आता चेक केलं तर त्याने पूर्ण गाडी आमच्या घरात घातली, सगळं तोडलं आणि ही गाडी रिक्षात एवढं नुकसान केलं. माझा मुलगा इथे उभा होता, 2 मिनिटासाठी आत गेलो तेवढं तो मागून मला गाडीवर ठोकली. दरवाजा बंद नसता झाला मी मेलो असतो. त्यांच्या प्रायव्हेट बसेसचा आम्हाला रोज त्रास आहे. हा तिथे रोज हॉर्न वाजवणे, पार्किंग करणे, मग हे काम मुलं हे ट्रॅफिकवाले का नाही त्यांच्यावर ऍक्शन घेत. आणि मग सगळं बोलतो माझ्याकडे लायसन नाहीये, सगळ्या पोलिसांना सगळं माहिती आहे. सगळं बोलतो पोलिसांना मला सगळं दिलेलं आहे, माझ्याकडे लायसन नाहीये. ते सगळं पोलिस बघून घेतात. कधी कधी कितीच्या सुमारास ही घटना घडलेली? 15 मिनिटं झाली आहे सगळं होऊन. बोलतो सगळ्या पोलिसांना आणि सगळ्या ट्रॅफिकवाल्यांना माहिती आहे. काय नुकसान नेमकं काय काय झालेलं काय? आता गाडीचं नुकसान झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित बाप्पाच्या आरास स्पर्धेत एकविरा मित्रमंडळ महागिरी गणेशोत्सव मंडळानं पटकावलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. यंदा आयोजित एकविरा मित्रमंडळ महागिरी या गणेशोत्सव मंडळानं संपूर्ण ठाणे शहरातून बाप्पाच्या आरास या स्पर्धेत रोख ₹51,000 आणि आकर्षक चषकाचं पहिलं बक्षीस पटकावलंय. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं बाप्पाच्या आरास स्पर्धा 2023चं आयोजन ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरू वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आनंद परांजपे यांनी ही माहिती दिली. या बक्षीस वितरण समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, माजी नगरसेविका वहिदा शेख, अंकिता शिंदे, माजी नगरसेवक राजू अन्सारी, परिवहन सदस्य मोहसिन शेख, स्पर्धा परीक्षक दिलीप वैती आदी मान्यवरही उपस्थित होते. ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अवघ्या 4 दिवसात पहिल्यांदाच ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचं बाप्पाची आरास स्पर्धा 2023चं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे स्पर्धेत काही त्रुटी कमी असू शकतील, परंतु याही स्थितीत बाप्पा आरास स्पर्धेत ठाणे शहरातून 50हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. यावर्षी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहाचं मिनी थिएटर भरले, तर पुढील वर्षी योग्य नियोजन करून गडकरी रंगायतन सभागृह भरून दाखवू. पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचं आयोजन करू, असं आनंद परांजपे यांनी सांगितलं. तर प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी कामातून ओळख निर्माण करायला हवी. बाप्पा आरास स्पर्धा हा एक प्रयोग आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी यांसारखे उत्सव तसंच सामाजिक कामात नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहण्याची शिकवण आदरणीय नेते यशवंतराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनीलजी तटकरे यांनी आम्हाला दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. काम करताना चुका होतात, परंतु चुका सुधारतच कार्यकर्ता घडत जातो. तर परीक्षक दिलीप वैती यांनी पुढील वर्ष जातीय सलोखा आणि निसर्ग देवता श्री गणेशाची स्पर्धा अधिक नियोजनपूर्वक करूया असं सांगितलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी केलं, तर सूत्रसंचालन ठाणे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केलं. सर, काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने बाप्पाची आरास स्पर्धा 2023चं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण ठाणे शहरातून 4 विधानसभा क्षेत्रातनं हे आमचं पहिलंच वर्ष असताना चांगला प्रतिसाद आम्हाला गणपती मंडळाने दिला. त्या सर्व गणपती मंडळांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांना आज पारितोषिके दिली गेली त्या मंडळांचं देखील अभिनंदन करतो. माझ्याबरोबर या बक्षीस समारंभासाठी उपस्थित प्रदेशचे सरचिटणीस नजीबजी मुल्ला आणि ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं ते माझे तरुण युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, त्याचप्रमाणे मोहसिन शेख, आदित्य धुमाळ, आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि युवकांचे सर्व आमचे विधानसभा अध्यक्ष, सर्व माझी तरुण टीम. पहिलंच वर्ष होतं. अत्यंत चांगल्या पद्धतीने यांनी स्पर्धेचं आयोजन केलं. स्पर्धेचं निरीक्षण किंवा स्पर्धेचे परीक्षक दिलीप वैती यांनी देखील आम्हाला अनेक इनपुट्स दिले. पुढच्या वर्षी अधिक जोमाने ही स्पर्धा आम्ही करू आणि खास करून मला वीरू वाघमारे याचं अभिनंदन करायचं की अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षामध्येच आम्ही या स्पर्धेची बक्षिसं डिक्लेअर केली. त्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह, रोख रक्कम जी प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितली होती ती दिली आणि पुढच्या वर्षी आम्ही अधिक जोमाने हा कार्यक्रम आज मिनी थिएटर घाणेकर इथे घेतला आहे. पुढच्या वर्षी गडकरी रंगायतनमध्ये जल्लोषामध्ये हा कार्यक्रम होईल हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा भाग घेतलेल्या सर्व गणपती मंडळांचे आभार व्यक्त करतो आणि ज्यांना आज पारितोषिकं मिळाली त्या गणपती मंडळांना
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. या 5ही राज्यात भाजपच्या मदतीला स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी जाणार आहेत. यासाठी शिंदे यांच्या गटातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करू अशी माहिती शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 5 राज्यातील मराठी भाषिक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या राज्यातील जनताही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहते. ते शिवसेनेशी जोडले गेलेत. ते सुद्धा या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे. नक्कीच त्या 5 राज्यांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत. तुम्हाला माहीत आहे की कर्नाटक राज्यात ज्यावेळी निवडणुका होत्या तेव्हासुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मोठ्या प्रचार रॅलीज काढल्या. त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 मतदारसंघात स्वतः भेटी दिल्या, लोकांच्या बैठका घेतल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी लोक त्या ठिकाणी राहत आहेत, महाराष्ट्रातील जी मूळ महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांना भेटल्या आणि त्यांच्या रॅलीजला प्रचंड असा प्रतिसाद होता. आणि आनंदाची गोष्ट मी ते ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेले त्या सर्व विधानसभा मतदारसंघ निवडून आलेले आहेत. आणि शिवसेना आणि भाजप युती आहे आणि युती धर्म म्हणून नक्कीच शिंदेसाहेब त्या जिल्ह्यांमध्ये त्या राज्यांमध्ये जाणार आहेत. स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कशा प्रकारचा प्लॅन असेल? त्या ठिकाणी जी मूळ महाराष्ट्रीयन मंडळी त्या राज्यांमध्ये राहतात त्यांच्या बैठका घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, विविध विधानसभा मतदारसंघ आहेत त्या त्या राज्यांमध्ये. आणि आपणास माहीतच आहे की या महाराष्ट्रामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध राज्यातील लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राहणाऱ्या मुंबई, ठाणे आणि इतर भागातील जी त्या त्या राज्यातील जी मंडळी आहेत तीसुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समवेत त्या राज्यांमध्ये जाणार आहेत, आपापल्या गावांमध्ये जाणार आहेत आणि भाजपाला निवडून देण्याच्या दृष्टीने प्रचार करणार आहेत. कंत्राटी भरतीवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांना रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं केलं आवाहन. महाराष्ट्रातील तरुण पिढीचं भविष्य उमलत्या कळीचं हातानं कुस्करण्यासारखं झालं आहे. 9 कंपन्यांची माहिती घ्या. यातील 4 कंपन्या फ्रॉडमध्ये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाची महाराष्ट्राची जबाबदारी असते. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी जबाबदारी निश्चित करू शकता का? कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा त्यांना मिळणार का? त्यांना आरक्षण मिळणार का? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे गरिबांना नोकरीतून बाजूला काढण्याचा प्लॅन. महाराष्ट्रात आता गरिबांना त्यामुळे किंमतच राहिली नसल्याचं मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलं मेहनत करून स्वप्न पाहतात. आपण पोलीस बनू, अधिकारी बनू. त्यांनी आता काय करायचं? उद्या ब्रिज बांधायला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी घेतले आणि ब्रिज पडला तर त्याची जबाबदारी कोणाची? हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध जगात माहोल आहे. परमनंट जॉब दिल्याशिवाय चांगलं काही घडू शकत नाही. एक पिढीचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त करताय. महाराष्ट्रातील तमाम तरुणांना आपण या विरोधात रस्त्यावर उतरू. आम्ही तर सोबतच आहोत. वेळ आली तर स्वतः शरद पवारही तुमच्या सोबत चालतील असंही त्यांनी सांगितलं. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा 48 तासात GR काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा विरोध आहे. तुम्ही नवीन पिढीचं आयुष्य बर्बाद करत आहात. त्यांच्या आशा आकांक्षाचं वाटोळं होणारे, त्यामुळे मराठी तरुणांचा गळा घोटणारी ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती आम्ही होऊ देणार नसल्याचा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. अनम बिल्डिंग जेव्हा बांधली गेली तेव्हा अधिकारी कोण होते? त्यांना का नाही जबाबदार धरायचं? लोकांचे पैसे कोण देणार? ठाणे महानगरपालिका. तेव्हा हे मिलीजुली सरकार जी आहे हे जरा थांबवा. वाटोळं झालं, वाटोळं. त्या चरईमध्ये कुठलं तलाव आहे, तलावाचं नाव विसरलो, नाला आहे. तो नाला असा जातो आणि बाजूला बिल्डिंग उभी राहते. आता नाल्याच्या बाजूला कोणाच्या बापाने बिल्डिंग बांधली आहे? पण काय पडलेलीच नाही कोणाला. मेले तर मेले,
काय फरक पडतो? अंत्ययात्रेला जायचं, थोडं 2-3 भाषणं करायची, संपलं. पण घरच्या दारच्यांवर काय परिस्थिती ओढावत असेल याचा विचार ना तर बिल्डरला आहे, ना तर महानगरपालिकेचे अधिकारी जे यांना संरक्षण देत असतात. आणि महानगरपालिकेच्या संरक्षणाशिवाय एक वीट कोणी बांधू शकत नाही, एक वीट. आणि गरिबाची बांधकामं तोडायला हाजोरीमध्ये महानगरपालिका 5 मिनिटात दाखल होते, आणि काय तोडते तर 4 विटा. म्हणजे गरिबांनी दुकान बांधलं तर तो अनधिकृत बिल्डर, आणि इथे बिंदास लोक 38-38 एक बिल्डिंगचा प्लॅन तयार करतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत, कोणाच्या वापाला पडलेली नाही. मोफतलालच्या जागेमध्ये शिंदे गटाचं कार्यालय सुद्धा आहे. नाही, मी ह्याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतो की ज्याची सत्ता असते त्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे उगाच मी कारण नसताना टीका करणार नाही. ह्याच्यात शिवसेनेचा, उद्धव गटाचा, आपले एकनाथ शिंदेचा काही संबंध असेल ह्याची सुतराम शक्यता नाही. आपली घरं वाचवायची म्हणून आपले बॅनर लागलेले असतात का? माझेही बॅनर्स असतात खूप ठिकाणी, म्हणून काय आम्ही झोपड्या बांधत नाही. मी आधीच सांगतो, बांधू देऊ नका. एकदा बांधल्या की त्यामुळे तोडू देणार नाही, कारण का त्याच्यात माणसं राहतात, बाळ, ते लहान पोरं पिल्लावर राहत असते. तुम्ही आधीच थांबवा ना बांधण्यापासून. आणि ही तर सरकारी जागा, हिचा लिलाव आहे हायकोर्टामध्ये. अजून त्याच्या म्हणजे जो त्याचा इन्चार्ज आहे त्याला कसं काय कळलेलं नाही मला कळत नाही. हे सगळं मॅनेज करूनच करतायत. मी तर मुख्यमंत्र्यांना आवाहन करीन की तुमच्या नावाचा बोर्ड आहे, बरोबर दिसत नाही आहे, कोण वापरत असेल त्याला पहिलं आतमध्ये टाकायला लावा की तुमच्या नावाचा गैरवापर होतोय म्हणून, आणि ते झोपडं तुमच्या आदेशानुसार पाडायला लावा.